Okay. Intermolecular forces is very strong in solid. Intermolecular forces is less than solid in liquid, and intermolecular forces is very less than solid and liquid. या weak पण म्हणू शकतो. Then covalent bond is very strong. म्हणजे त्यांच्यातले जे बॉन्ड असतात त्यांच्यातली बॉन्डिंग कशी असते, स्ट्रॉंग असते. कोवॅलंट बॉन्ड इज नॉट स्ट्रॉंग या वीक पण म्हणू शकता तुम्ही, राईट. देन गॅसेसमध्ये कोवॅलंट बॉन्ड इज वीक ऑर नॉट अ स्ट्रॉंग. अँड देन ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड अँड लिक्विड ऑब्वियसली त्याचे कसे असतात, वीकच असतात. देन स्पेसिंग बिटवीन म्हणजे दोन मॉलिक्युल्सचा स्पेस हा 10⁻⁻10 मिली आणि 1 एमस्ट्रॉंग, आणि सेम ॲज इट इज 2 × 10⁻⁻10 मिली आणि इकडे काय 2 एमस्ट्रॉंग. आणि इन गॅसेस 10⁻⁹ हे लक्षात घ्या, याला अंडरलाईन करून ठेवा. नेक्स्ट हेडिंग टाका गॅस लॉज. गॅस लॉज. तो मार्क्स येऊ शकता फक्त गॅस लॉज. गॅस लॉज काय, जे लॉज रिलेट करतात प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. ओके, केमिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ झालंच असेल. सो जे लॉ कोणावर डिपेंड असतात, रिलेट करतात प्रेशर, देन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. सो त्या लॉजला काय म्हणतात, गॅस लॉज. त्याच्यामध्ये घ्या laws that relate pressure, volume and temperature. And temperature of the gas are known as gas laws. छोटीशी डायग्राम काढून घे. are known as gas laws. झालं. सो या तीन याच्यावर रिलेट करणारे 3 सायंटिस्ट होते. तुम्हाला झालं असेल ना केमिस्ट्रीमध्ये, बॉइल्स, चार्ल्स अँड लुसॅक. ओके, सो प्रत्येक याने काय केलेलं आहे, एक कॉन्स्टंट घेतलेलं आहे. फर्स्ट आहे बॉइल्स, यांनी काय घेतलं होतं, टेम्परेचर कॉन्स्टंट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चार्ल्स, यांनी काय घेतला होता, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि नेक्स्ट आहे लुसॅक, यांनी काय घेतलं होतं, प्रेशर. घ्या मग फर्स्ट सायंटिस्ट, बॉइल्स लॉ. ओके,
याच्यामध्ये सपोज त्यांनी काय कॉन्स्टंट घेतलं, टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट्स मीन्स काय, तर एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर त्याला हीट दिली गेली. मग टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यावर ऑब्वियसली व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम जेवढा वाढतोय तेवढं प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं, कमी होतं, राईट. जेवढं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं तेवढं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. ओके. सो याच्यामध्ये काय येईल मग, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. इन्क्रीज डिक्रीज होतं तेव्हा नेहमी काय असणार आहे, इन्व्हर्सली. सो व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आणि इन्व्हर्सली किंवा डायरेक्टली प्रपोर्शनलचं आपल्याला इक्वल करण्यासाठी आपण काय घेतो, काहीतरी कॉन्स्टंट, 1/, कॉन्स्टंट. देन पी इकडे डिवाइड तिकडे जाऊन काय होईल, मल्टिपल. सो पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. अँड देन आपण मेन्शन करू शकतो P1 V1, देन P2 V2 डॅश 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 एनपर्यंत इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे कुणी प्रूफ केलं, बॉयल्सनी. हेडिंग टाकलं बॉयल्सला. घ्या मग त्यांचं स्टेटमेंट घ्या. 2 मार्क्सला विचारलं जातं. फॉर अ फिक्स मास ऑफ गॅस, फॉर अ फिक्स मास ऑफ गॅस at constant temperature, pressure is inversely proportional, या volume is inversely proportional म्हटलं तरी चालेल. pressure is inversely proportional to volume, ओके. प्रत्येक याच्यात डायग्राम काढायची तर गरज नाही आहे, पण जेव्हा एक्झाम असणार आहे तेव्हा तुम्ही डायग्राम पण काढा. आता इथे काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर. देन फक्त डायग्राममध्ये टेम्परेचर मेन्शन करा कॉन्स्टंट, बाकी डायग्राम ॲज इट इज. जर 2 या 3 मार्क्सला आलं तर डायग्राम काढलेली असू द्या. आणि हे लिहून घ्या. P3 V3 किती पण घेऊ शकतो इज इक्वल टू कॉन्स्टंट. देन सेकंड आहे चार्ल्स लॉ. सेकंड चार्ल्स लॉ. चार्ल्स यांनी कोणाला कॉन्स्टंट ठेवलं होतं, प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट. ओके. देन प्रेशर कॉन्स्टंट. आता प्रेशर कॉन्स्टंट असल्यावर इफेक्ट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर सारखा पडतो. Volume increases, then temperature also increases. Volume decreases, then temperature also decreases. Okay. So काय येईल मग, तिथे इन्व्हर्सली होतं, इकडे काय असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. सो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट टेम्परेचर. देन V upon P इज इक्वल टू कॉन्स्टंट. Sorry, T. So V1 upon T1 is equal to V2 upon T2 is equal to constant. आता इथे काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. लिहून घ्या. नाही, स्टेटमेंट घ्या पहिले. द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स मास ऑफ गॅस, the volume of a fixed mass of gas
is directly proportional to its absolute temperature. Its absolute temperature if the pressure is kept constant. If the pressure is kept constant. लिहून घ्या. Then next आहे Gay-Lussac. आता कोण राहिलं, कोण झालं, फर्स्ट टेम्परेचर झालं, प्रेशर झालं. लुसॅक यांनी काय घेतलं होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. देन प्रेशर अँड टेम्परेचर यांचे रिलेटेड काय आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. देन प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट टेम्परेचर. constant 1 upon T. So P1 upon T1 is equal to P2 upon T2 is equal to constant. Statement घ्या first. The pressure of a fixed mass of a gas, the pressure of a fixed mass of a gas is directly proportional to its absolute temperature. If the volume is kept constant. लिहून घेते डेरिवेशन. झालं, लिहून घ्या. आले हे 3 सायंटिस्टचे गॅस लॉज लक्षात. फर्स्ट काय आहे, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. सेकंड आहे V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. अँड थर्ड आहे P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि ह्या तिघांशी रिलेटेड मिळून काय होतो, आयडियल गॅस इक्वेशन. झालं आहे, लिहून घ्या. नेक्स्ट हेडिंग टाका. बऱ्याच वेळेस विचारलं गेलेला आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन 3 मार्क्सला विचारलं जातं. सगळ्यांचं कंबाईन. फर्स्ट काय आहे, अकॉर्डिंग टू
कुठले होते फर्स्ट? बॉयल्स लॉ. ओके, त्यांनी काय सांगितलं होतं? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, राईट. नेक्स्ट कोण होते? अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ. त्यांनी काय सांगितलं होतं? आत्ताच लिहून दिलं ना. लास्ट इक्वेशन कॉन्स्टंट कोण होते? कॉन्स्टंट. P upon T is equal to constant. And then next लुसॅक यांनी काय सांगितलं? V upon T काय झालं? हां, ओके. P upon T is equal to constant. कंबाईन तिघं इक्वेशन काय तर मग PV is equal to is directly proportional to T and directly NRT. N काय मग नंबर ऑफ मोल आणि R बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ठीक आहे, मग ह्या तिघांचं इक्वेशन मिळून आयडियल गॅस इक्वेशन फर्स्ट अपॉन पी व्ही इज इक्वल टू टीच विचारलं जातं अँड देन बोल्ट्झमन कॉन्स्टंट ॲट NRT म्हणून विचारलं जातं. ओके, हेडिंग टाकलं. त्याच्यामध्ये घ्या फर्स्ट आयडियल गॅस इक्वेशनमध्ये अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, हे लिहून घ्या फक्त हे, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. देन पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. नेक्स्ट अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ volume is directly proportional to temperature. So V upon T is equal to constant. And Gay-Lussac law, pressure is directly proportional to temperature. P upon T is equal to constant. So equation 1, 2, 3. We get equation 1, 2, 3. So PV is directly proportional to temperature. आलेपर्यंत. Then PV is equal to first घ्या RT. PV is equal to RT. Then R is equal to universal gas constant. R is equal to universal gas constant. Then त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. R is equal to 8.4 जूल पर मोल केल्विन. ओके, आयडियल गॅस इक्वेशन म्हणून हे पण पी व्ही इज इक्वल टू आर टी प्रूव्ह दॅट पण येतं. आणि देन त्याच्यानंतर ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजे एन, मग पी व्ही इज इक्वल टू NRT म्हणून पण प्रूफ करायला विचारतात आणि हे पण विचारतात. ओके, सो फर्स्ट अपॉन जर त्यांनी सांगितलं की यूज ॲव्होगाड्रोज नंबर, तेव्हा पी व्ही इज इक्वल टू NRT घ्यायचं आणि प्रूव्ह आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू RT, तेव्हा हे इक्वेशन लिहायचं. आता फक्त इथपर्यंतच लिहा. ओके, देन नेक्स्ट मोल केल्विन. सॉरी. नेक्स्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. हेडिंग टाका. हे असंच राहू देते मी, कारण NRTच्या वेळेस परत हे लिहावंच लागेल. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ओके, मोस्ट ऑफ जस्ट हे इमॅजिन असतं, प्रॅक्टिकली होत नाही पूर्ण टोटली टेम्परेचर झिरो. सो त्याच्या रिअरेंजमध्ये जेव्हा टेम्परेचर -273 होतं, सो त्याला काय म्हटलेलं आहे मग ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. मी वर्ड तसं आहे झिरो, बट टेम्परेचर किती असतं -273.
2 मार्क्सला हे विचारली जाते हा डेफिनेशन. घ्या मग त्याच्यामध्ये द टेम्परेचर ॲट विच the pressure of gas would be zero is minus 273.15 coulomb and is termed as absolute zero temperature. Okay. Next heading टाका Avogadro's number. Avogadro's number. Okay. Avogadro's hypothesis means काय? Same as it is. Volume is directly proportional to temperature. So PV is directly proportional to काय होतं? Temperature, right? So याच्यामध्ये volume is also directly proportional to N. काय? Volume is directly proportional to N. Then मग आपलं इक्वेशन PV is directly proportional NT आणि आपण काय घेतलेलं अगेन इथे इज इक्वल टू आर कॉन्स्टंट NRT. PV इज इक्वल टू NRT. ओके सॉरी ते ॲव्होगाड्रोज नंबर हेडिंग टाकलं लिहा मग त्याच्यामध्ये घ्या द नंबर्स ऑफ पार्टिकल in 22.4 liter of any gas its term as Avogadro's number. It approximately taken as Na is equal to 6.0238. 6 into 10 raised to 23 constant value है. Na is equal to 6.0238 into 10 raised to 23. त्याला अंडरलाइन केलेली असू. ओके देन नेक्स्ट लाइन मध्ये घ्या Avogadro's hypothesis. Volume is directly proportional to N. Volume is directly proportional to T. Pressure is directly proportional to T. Okay. इथे फक्त pressure is directly proportional to T, volume is directly proportional to P. Sorry, T. झाली आणि हे इक्वेशन लिहून घ्या. Now PV is directly proportional to NT and PV is equal to NRT. टू या 3 मार्क्सला विचारलं जातं हे Avogadro's नंबर. कुठली
approximately taken as Na is equal to, बस तेवढंच होतं. ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस ते झालं. हां, मग त्याच्यानंतर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन, देन पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन टी, अँड डायरेक्टली प्रपोर्शनलची इक्वल घेतल्यावर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी झालं. नेक्स्ट हेडिंग टाका 1 मोल. 2 मार्क्सला विचारलं जातं डेफिनेशन. 1 मोल. 1 mole is the amount of 1 mole is the amount of a substance that contains 1 mole is amount of a substance that contains as many particles as there as atoms in exactly 12 gram or 0.02 kg and 0.012 kg of the carbon -12 isotope. It's called 1 mole. ओके. 1 मोल जो सबस्टन्स आहे कंटेन एक्झॅक्टली त्याची व्हॅल्यू किती असते 6 × 10⁻23. और करून डेफिनेशन घ्या. और 1 मोल इज दॅट अमाउंट ऑफ सबस्टन्स 1 mole is that amount of substance which contain 6.022 1476 × 10⁻23. molecules. अंडरलाईन करून ठेवा व्हॅल्यू. ओके, झालं लिहून. नेक्स्ट घ्या. शो दॅट और प्रूव्ह दॅट PV is equal to NKBT. PV is equal to NKBT. 3 to 4 मार्क्सला हे डेरिवेशन विचारलं जातं. फर्स्ट परत तेच सगळे लॉस 3 सायंटिस्ट घ्यायचे. फर्स्ट काय होते, राईट, काय सांगितलं होतं यांनी, टेम्परेचर कॉन्स्टंट, वॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर, राईट. देन मग 4 यांनी काय सांगितलं होतं, प्रेशर कॉन्स्टंट, वॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. नेक्स्ट गेलुसॅक यांनी काय सांगितलं होतं, वॉल्यूम कॉन्स्टंट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. परत तिघांचं कंबाईन केल्यावर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट टेम्परेचर. तिघं कंबाईन केल्यावर काय होतं, आपण याच्यात बघितलं ना आयडियल गॅस इक्वेशनमध्ये काय बघितलं, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, PV/T होतं ना, सो तिकडे गेला कॉन्स्टंट टेम्परेचर. मग P1 V1/T1, P2 V2/T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि मग तिघांचं आधी तिघं लिहून घ्या. फर्स्ट त्याच्यामध्ये फर्स्ट आणि तिघांचं इक्वेशन कंबाईन करा.
PV is equal to NT. याला इक्वेशन 1 म्हणा. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. नंबर ऑफ मोल्स स्मॉल n, number of moles is equal to small n is equal to n upon Na. n upon Na. n काय आहे मग? मास ऑफ गॅस मेन्शन करा. कॅपिटल N अपॉन Na. n काय आहे? मास ऑफ गॅस. आणि Na काय आहे? मोलर मास. मोलर मास. नेक्स्ट घ्या. R इज इक्वल टू NaKB according to Boltzmann constant. NaKB according to सो n इज इक्वल टू n अपॉन Na आणि R इज इक्वल टू NaKB. कशामध्ये पुट करा? इक्वेशन 1 मध्ये. काय इक्वेशन येईल मग? PV इज इक्वल टू n अपॉन Na इंटू Na इंटू KB इंटू T. Na गेट कॅन्सर. काय आलं मग? PV इज इक्वल टू NKBT. दॅट्स इट. हेच आपल्याला प्रूव्ह होतं. देन बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू बोल्ट्झमन कॉन्स्टंट KB R युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. 1.38 इंटू 10⁻⁻23 लिहिलेली असू द्या. बोल्ट्झमन कॉन्स्टंट इज इक्वल टू K ने पण डिनोट करतात आणि KB ने पण डिनोट करतात. 1.38 इंटू 10⁻⁻23 युनिट मीटर स्क्वेअर kg मीटर स्क्वेअर kg पर युनिट सेकंड केल्विन पर युनिट सेकंड स्क्वेअर केल्विन. जूल्स पर केल्विन पण घेऊ शकता तुम्ही. जूल्स पर केल्विन.
नेक्स्ट घ्या आयडियल गॅस इक्वेशन वेगळं आणि आयडियल गॅस वेगळं. हेडिंग टाका आयडियल गॅस. आयडियल गॅस इक्वेशन काय होतं? पी व्ही इज इक्वल टू फर्स्ट फक्त आर टी. अँड देन आयडियल गॅसमध्ये जर तुम्हाला विचारलं आयडियल गॅसचं त्याची डेफिनेशन घ्यायची आणि पडली नाही, हसू नका. अ गॅस विच ओबे, आयडियल गॅसमध्ये घ्या, अ गॅस विच ओबे आयडियल गॅस इक्वेशन, a gas which obey ideal gas equation at all pressures and temperature as an ideal gas. जे गॅस ओबे करतात आयडियल गॅस इक्वेशन, ओके, ॲट प्रेशर्स अँड टेम्परेचरला, सो त्या गॅसेसला काय म्हटलेलं आहे? आयडियल गॅस. आता इथे घ्या पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका मेन्शन द कंडिशन्स under which a real gas obey आयडियल गॅस इक्वेशन. कंडिशन्स विचारले आहे ज्याच्या अंडर आपण काय करू शकतो? रियल गॅस हे काय आहे? आयडियल गॅस. 1 या 2 मार्क्सला विचारू शकता. एकच कंडिशन लिहायची. घ्या फर्स्ट कंडिशन्स अंडर विच अ रियल गॅस obeys आयडियल गॅस इक्वेशन आर. कोणत्या कंडिशन असू शकता? लो डेन्सिटी, लो प्रेशर बट हाय टेम्परेचर. ओके. आर लो डेन्सिटी मीन्स काय? कोणावर डिपेंड आहे ती? मास अँड व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे ना. देन डेन्सिटी म्हणजे डिपेंड आहे मासवर आणि व्हॉल्यूमवर. लो डेन्सिटी, लो प्रेशर कोणावर डिपेंड असतं? फोर्स अँड एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. और हाय टेम्परेचर. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या ॲट कंडिशन वेअर गॅस molecules are far apart, far apart, so that molecular interaction are negligible. ऑब्वियसली त्यांच्यातलं इंटरॅक्शन कसं असणार आहे? निग्लिजिबल म्हणजे जवळपास निग्लेक्टेड. निग्लिजिबल कसलं? NEGLIGIBLE निग्लिजिबल. ओके. 1 मार्क्स या 2 मार्क्सला विचारले जातं हे. नेक्स्ट हेडिंग टाका मीन फ्री पाथ. mean free path. mean free path.
मीन फ्री पाथ मीन्स काय, एखादा गॅसचा मॉलिक्युल्स कसा फिरत असतो, रँडमली, त्याला जिकडे वाटेल तिकडे. ऑब्वियसली त्या मॉलिक्युल्सच्या डिपेंड कोणावर असतो, तो डायमीटरवर, राईट. सो त्यालाच काय म्हटलेलं आहे मग, मीन फ्री पाथ. छोटीशी डायग्राम काढून घ्या. ही कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्युल आहे, तो रँडमली इकडे तिकडे फिरतोय. आपण एक घ्यायचा अनेक असतील. डायरेक्शन कशीही काढली तरी चालेल. घ्या मग त्याच्यामध्ये द ॲव्हरेज डिस्टन्स traverse by a molecule with constant velocity between two successive collisions. It's called mean free path. Next line मध्ये mean free path is denoted by lambda. उल्टा हुआ है. Then lambda is mentioned density is equal to n upon v. आपण आत्ताच बघितलं ना, मोलर मास कशाने कन्सिडर केला, n ने, n upon v. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या, मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. आणि डेन्सिटी काय आहे, n upon v. सो लॅम्डा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon nv. झालं हे, लॅम्डा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या, सो मीन फ्री पाथ इज डायमीटर. आता डेन्सिटी घेतली ना, सो अजून एक घ्या, डायमीटर त्या मॉलिक्युलच्या डायमीटरवर डिपेंड असतो. सो काय आहे, d². Again, mean free path is inversely proportional to diameter. d². झालं. याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. LHS equal then RHS. It means lambda is inversely proportional to काय येईल, n upon v and d². कुठे, डेन्सिटी, n नंबर ऑफ मास का मी का याच्या लास्ट इक्वेशन मध्ये लिहून दिला ना, डेन्सिटी v. ओके. देन डायरेक्टली प्रोपोर्शनलचं इक्वल करण्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो आपण, राईट. सो इथे घेतलं आहे √2.
2 pi. 1 upon under root 2 pi n upon v d square. काय नाही समजते. इकडे पण लॅम्बडा आहे, इकडे पण लॅम्बडा आहे, दोघी टर्म इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतला आपण, अंडर रूट 2 पाय. ते हवं तर म्हणा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज इक्वल टू अंडर रूट 2 पाय. 3 मार्क्सला येतं हे डेफिनेशन आणि त्याचं डेरिवेशन. सो लॅम्बडालाच काय म्हटलेलं आहे, मीन फ्री पाथ. न्यूमेरिकल गॅस युझिंग द आयडियल गॅस इक्वेशन. झालं हे लिहून सगळ्यांचं. using the ideal gas equation, determine the value of R given that 1 gram molecule of gas, given that 1 gram molecule of gas at STP. STP means काय, standard temperature pressure. STP occupies 22.4 liter. 22.4 लिटर म्हणजे तो काय दिलेला आहे, व्हॉल्यूम. ओके, अजून काय सांगितलं त्यांनी, एन दिलेला आहे 1, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, देन टेम्परेचर 273 केल्विन, आणि स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू किती आहे, P इज इक्वल टू 1 × 10⁵ STP. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे त्यांनी, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ R. कुठला फॉर्म्युला येईल, लिटरचं आहे, मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करून घ्या. अजून दिलेलं आहे 22.4 लिटर, 22.4 × 10⁻³ मीटर क्यूब. सो PV is equal to nRT. करा बरं व्हॅल्यू फाइंड. सॉरी, एनची तर व्हॅल्यू 1 आहे. सो काय येईल, PV इज इक्वल टू जस्ट RT. देन R इज इक्वल टू PV अपॉन T. आलं काय आली व्हॅल्यू, कॅल्क्युलेशन करून सांग ना.
आला आन्सर? नाही. युनिव्हर्सल कॉन्स्टंट मी व्हॅल्यू लिहून दिली आहे ना. अशा वेळेस काय करायचं, कॅल्क्युलेशनची गरज आहे का? जस्ट व्हॅल्यू पुट करायचं आणि डायरेक्टली आन्सर लिहायचं. एक्झामला टाईम असतो का आपल्याकडे? युनिव्हर्सल कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहून दिली ना, आर इज इक्वल टू, ती कॉन्स्टंट आहे ती चेंज होईल का? जरी झाली तर पॉईंटने होईल थोडीफार. मग तीच व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. जस्ट तुम्ही व्हॅल्यू पुट करा फॉर्म्युल्यामध्ये, थोडंफार कॅल्क्युलेशन करा. आता ठीक आहे, पण एक्झामच्या वेळेस किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये 8.2 काय होतं? 8.2 जूल पर मोल केल्विन, राईट. 8.205 काय येऊ शकतं? 20 किंवा 8.199 समथिंग. 8 पॉईंट पाहिजे फक्त. बऱ्याच वेळेस कॉन्स्टंट ज्या व्हॅल्यू असतात ना, त्याच न्यूमरिकल्समध्ये असतात. मग अशा वेळेस काय करायचं? आता ठीक आहे, याच्या वेळेस तर तुम्हाला सॉल्व करावं लागेल थेरीच्या वेळेस, पण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQच्या वेळेस काय कराल? सॉल्व करायची गरज आहे का? नाही, डायरेक्टली चेक करायचं. चेंजेस असतील तर थोडेफार युनिटमध्ये चेंजेस असतील. घ्या नेक्स्ट. 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन, 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन occupy 0.025 meter cube meter cube at 27 degrees Celsius if the universal gas constant if the universal gas constant is 8.4 joule per mole Kelvin, find the pressure exerted by it. Find the pressure exerted by it. In bracket given molecular weight of oxygen किती आहे? molecular weight नाही माहिती. molecular weight of oxygen is 32. 8 point काही 8.2 8.4 नाही 10⁻⁴ कसं काय येईल? 8 पॉईंटच यायला पाहिजे, 10च्या पॉवरने यायला पाहिजे. जूल पर मोल केल्विन. ओके, काय कॅल्क्युलेट करायचं आता इथे? प्रेशर. ओके, टेम्परेचर कशामध्ये दिलेलं आहे? डिग्रीमध्ये. केल्विनमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? 273 ॲड. म्हणजे टेम्परेचर येईल 300 केल्विन. फॉर्म्युला तोच, PV = nRT. बट इथे n दिला आहे का? नाही. मग n कसा कॅल्क्युलेट करणार? फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, मोलर मास अपॉन राईट स्मॉल m अपॉन कॅपिटल M.
3 to 4 मार्क्स येऊ शकता. करा सगळ्या व्हॅल्यू पुट. आलं का आन्सर? करा कॅल्क्युलेशन. काय आलं? राईट. 50.4 इंटू 10⁻³ डायरेक्टली याला डिवाइड करा 12 अँड देन 4.2 इंटू 12 इंटू 3 50 पॉईंट समथिंग जे काही येत असेल 4, 5, 3, 2 जे येईल ते. युनिट काय प्रेशरचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कुठे चुकलं?
अजून एक घ्या. ऑब्टेन द मीन फ्री पाथ. ऑब्टेन द मीन फ्री पाथ of nitrogen molecules. Obtain the mean free path of nitrogen molecules at 0 degree and 1.0 atmospheric pressure atm. 0 degree Celsius and 1.0 काय 1 काय atm pressure, atmospheric pressure. The molecular diameter of nitrogen, the molecular diameter of nitrogen is 324. ओके, आता इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे. मीन फ्री पाथ मीन्स लॅम्बडा. टी आलेला आहे 273 केल्विन. अजून पी दिलेला आहे 180 एम. त्याची व्हॅल्यू किती आत्ताच सांगितलं 1 × 10⁵ पास्कल. अजून त्यांनी डायमीटर दिलेला आहे किती 324. करा कॅल्क्युलेट करा सगळ्या व्हॅल्यू. पी मीन्स काय पी एम दिलेलं आहे ना. पी एममध्ये व्हॅल्यू. पी मीन्स काय माहिती आहे. राईट, पिकोमीटर. पिकोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. 10⁻12 मीटर येतं. हां, मीटर. -12 मीटर. कुठे 5 पास्कल. कॉन्स्टंट व्हॅल्यू ही 1 ॲटमॉस्फेरिक. आणि मी कॉन्स्टंट व्हॅल्यू सांगितलीच ना की बीची बोल्ट्झमन कॉन्स्टंट किती सांगितली होती 1.38 × 10⁻23. बोल्ट्झमन कॉन्स्टंट का लागेल कारण की n/v दिलेला नाही आहे. राईट. सो n/v काय PV = NKBT फॉर्म्युला. करा सॉल्व. P अपॉन देन ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची. सेपरेटली कॅल्क्युलेट केलं तरी चालेल किंवा इथे P/NKBT पुट केलं तरी चालेल. बघा सॉल्व करून, नाही तर मी उद्या सांगेलच. आन्सर सांगून देऊ का. 8.002 × 10⁻8 मीटर.
काही डाऊट आहे आजच्या ह्याच्यात? काय काय बघितलं? फर्स्ट सॉलिड लिक्विड गॅस. इंटरमॉलिक्युलर स्ट्रक्चर सॉलिडचं कसं असतं? लिक्विडचं ॲज कम्पेअर टू सॉलिड लेस आणि ॲज कम्पेअर टू गॅस राईट. त्यांचं कोवॅलंट बॉन्डिंग कसं असतं? सॉलिडचं स्ट्रॉंग, वीक आणि व्हेरी वीक राईट. नेक्स्ट इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग बिटवीन काय किती डिस्टन्स असतो? फर्स्ट सॉलिडमध्ये राईट, लिक्विडमध्ये हां आणि तिकडे गॅस राईट. नंतर काय बघितलं? गॅस लॉज. गॅस लॉज रिलेट काय करतात? टेम्परेचर, व्हॉल्यूम राईट. त्याच्यामध्ये कोण होते? फर्स्ट बॉयल्स लॉ. त्यांनी कोणाला कॉन्स्टंट घेतलं होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. नेक्स्ट कोण होते? चार्ल्स. त्यांनी कोणाला कॉन्स्टंट घेतलं होतं? प्रेशर. आणि मग व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. नेक्स्ट गेलुसॅक. यांनी कोणाला कॉन्स्टंट घेतलं होतं? राईट. आणि मग त्यांचं इक्वेशन काय होतं? टेम्परेचर राईट. आणि तिघांचं कंबायनिंग कुठलं? पी व्ही राईस कुठलं? पी व्ही इज इक्वल टू आर टी. आणि नेक्स्ट जे आयडियल गॅस इक्वेशन उभे करतात गॅस लॉज, त्यांचं इक्वेशन काय होतं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आर काय आहे मग? युनिव्हर्सल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती आहे? 8 राईट. अजून बोल्ट्झमन कॉन्स्टंट के बी इज इक्वल टू 1.3. अजून पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. परत तिघं इक्वेशन घेतले होते, ते रिलेट केले होते आणि प्रूव्ह काय केलं होतं? पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. नेक्स्ट मीन फ्री पाथ मीन्स काय? मीन फ्री पाथ राईट. ॲव्हरेज डिस्टन्स कॅल्क्युलेट राईट. सो त्याचा फॉर्म्युला काय होता? लॅम्बडा इज इक्वल टू 1/√π n/v/d². काही डाऊट आहे आजच्या ह्याच्यात? नाही. होमवर्कचं सॉल्व करून बघा जमतोय का.